केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार, हे आहे केएमएस चॅनल आणि आपण पाहताय केएमएस न्यूज. पाहूयात काही ठळक घडामोडी. केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. कराड दक्षिणचे भाजपाचे अधिकृत उमेदवार नामदार डॉक्टर अतुल भोसले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कराड दक्षिणचे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नामदार डॉक्टर अतुल भोसले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे लोकसभेचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, सुरेशबाबा भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. आज विधानसभेच्या निवडणुकीचा अधिकृत भारतीय जनता पक्षाचा अर्ज आपण दाखल केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये एकच अपेक्षा काय? कुठल्या सत्तेमध्ये जायची अपेक्षा नाही, काहीतरी बनायची अपेक्षा नाही, तर निस्वार्थपणे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या लोकांची सेवा करायची आपल्या. कराडला ओळख काय? तर हिमालय ज्या वेळेला अडचणीत होता त्यावेळेला सह्याद्री हिमालयाच्या मदतीला देशाचे संरक्षण मंत्री म्हणून कैलासवासी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जबाबदारी पार पाडली. या कराड शहराला चव्हाण साहेबांची कर्मभूमी म्हणून पाहिलं जात. या शहरालाच काय पण या राज्याला, या देशाला वेगळी दिशा देण्याचं काम चव्हाण साहेबांनी केलं. कोणीही कितीही काही बोर्ड लावले तरी चव्हाण साहेबांचं नाव तुम्ही या नगरीमधून पुसू शकत नाही. हे आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं की इनकमिंग आपल्याकडे जास्त आहे, जागा आपल्याकडे कमी आहे. सरकून बसा, मांडीवर बसवा, बसच्या वर बसवा, बसच्या दरवाजात उभा करा, धक्काबुक्की होता कामा नाही याची काळजी घ्या. एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आणि परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या समोरचं बटन दाबून तुम्ही तुमचं बहुमत मत केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींसाठी आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींसाठी द्यायचंय. एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. कराड दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल केला. माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार काँग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी अर्ज भरल्यानंतर सायंकाळी 4 वाजता त्यांनी शहरातून रॅली काढली. माझा उमेदवारी अर्ज आत्ताच भरलेला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली. उद्या सर्व उमेदवार आपले अर्ज भरतील.
ही निवडणूक पुढच्या 18-19 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या सरकारचं भवितव्य किंवा महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये आमची मतदारांना विनंती असणार आहे की निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर, मोठ्या पाण्याच्या मुद्द्यावर, जनतेच्या युवकांच्या रोजगारीच्या मुद्द्यावर, आज अर्थव्यवस्थेमध्ये असलेली प्रचंड मंदीचं वातावरण आहे, त्या वातावरण लढली जावे। भारतीय जनता पक्षाने ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही विकासाचे मुद्दे किंवा आपल्या गेल्या 5 वर्षाच्या कामगिरीचा अहवाल समोर न ठेवता त्याच्यावर चर्चा न करता ही भावनिक मुद्द्यांना हात घातला आणि ही निवडणूक तशी ही निवडणूक आम्ही करून देणार नाही। कुठलाही मुद्दा आणला तरी तो महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाचा, महाराष्ट्राच्या जनतेच्या पोटापाण्याचा, महाराष्ट्राच्या युवकांच्या भविष्याच्या जाहीरनामा समितीच्या अध्यक्ष मी देतो तुला काय आहे? जाहीरनामा मी काल प्रकाशित करण्याकरता गेलो होतो, पण आघाडीच्या घोषणेला थोडा उशीर झाल्यामुळे जाहीरनामा काही प्रकाशित करता आला नाही, की म्हणून तो आज किंवा उद्या जाहीर होतो। आपण सातारा लोकसभेची पण याबरोबर निवडणूक आहे, काय सांगाल सातारा लोकसभेच्या? नाही, सातारा लोकसभेच्या निवडणुकीचा मला वाटतं निकाल हा लोकांनी आपल्या मनामध्ये घेतलेलाच आहे। तर ही प्रचाराची आणि मतदानाची औपचारिकता शिल्लक आहे। आज जो या मतदारसंघामध्ये मतदारांचा घोर अपमान झालेला आहे, मतदारांना जो ग्राह्य धरण्यात आलेला आहे, ते या सातारा लोकसभा मतदारसंघातील ही क्रांतिकारकांची भूमी आहे। स्वर्गीय चव्हाण साहेबांनी याला दिशा दिलेली आहे, त्या भूमीचे मतदार कदापिही सहन करणार नाही। त्यामुळं मला वाटतं मतदान कोणाला करायचं याचा निर्णय सर्व सातारा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी घेतलेला आहे, आता फक्त राहिले ती औपचारिक। आपल्याच मतदारसंघात बंडखोरी होते, काय सांगाल तुम्ही? बंडखोरी थांबणार आहे का? मला वाटत नाही बंडखोरीत अनेक लोक अपक्ष अर्ज भरतात, पण ही निवडणूक सरळ थेट निवडणूक आहे। ही 2 राजकीय पक्षांच्या मध्ये आहे, काँग्रेस आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्ष। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटणचे अधिकृत उमेदवार सत्यजित सिंह पाटणकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी बोलताना त्यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली। पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित सिंह पाटणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना सत्यजित सिंह पाटणकर यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली। खोटं बोल पण रेटून बोल अशी प्रवृत्ती असणाऱ्या या आमदारांना या निवडणुकीनंतर तालुक्यातून हद्दपार करूया अशी घणाघाती टीका देखील सत्यजित सिंह पाटणकर यांनी यावेळी बोलताना केली। की मित्रांनो, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा पाटण तालुक्यामध्ये आपल्याला फडकवायचाच आहे। तर अपयशी ठरलेली सरकार, निष्क्रिय असलेले आमदार हे पुढच्या 5 वर्षामध्ये जर आपल्या डोक्यावर बसले तर पाटण तालुका अजून 25 वर्ष मागे जाईल। आपल्या सर्वांचं भवितव्य धोक्यात आहे, आपल्या तरुणांचं भवितव्य धोक्यात आहे, आपल्या संस्थेचं भवितव्य धोक्यात आहे। मग त्या सोसायट्या असू देत किंवा सहकारी संस्था असू देत, जर हे राज्य पुन्हा आलं तर या सर्व संस्थांवरती निश्चितपणे अडचण येण्याची शक्यता आहे। यासाठी म्हणून आपण सर्वांनी आजपासूनच एक चंग बांधूया की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला 18,000 मतं भरून काढायची आणि ही 18,000 मतं भरून काढत असताना आपण सर्वांनी आपले पाहुण्यांपर्यंत संपर्क साधला पाहिजे। आज आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपलं गाव हे मागच्या वेळेस जी आपल्याला मतं मिळाली त्या मतांपेक्षा वाढ आपल्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली पाहिजे। तो नको आपल्याला 2 पावलं मागे पुढे येऊया, परंतु यावेळेस सत्ता ही आपली कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मिळवायचीच आहे। आज लोकसभेचे उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील साहेब आपल्या बरोबर निवडणुकीला उभे आहेत। दोन्ही मशीनमध्ये घड्याळ आहेत। निवडणुकीचं चिन्ह एकच आहे, त्यामुळे लोकांना सुद्धा कुठं अडचण निर्माण होणार नाही। आज इथनं जाताना
एकच चंग बांधूया की आता आपण आपलं गाव सोडायचं नाही आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये जेवढी काय विरोधकांची मतं आहेत त्या विरोधकांच्या मतांमध्ये परिवर्तन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही पुन्हा आपण पाटण तालुक्यामध्ये आणल्याशिवाय राहायचं नाही, एवढीच आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मिरवणुकीने जाऊन सातारा इथे दाखल केला. श्रीनिवास पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करू असा विश्वास आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी मिरवणुकीने जात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील विरुद्ध उदयनराजे भोसले अशी जोरदार लढत होत आहे. श्रीनिवास पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मला जे दिसतंय आजच्या भक्ती प्रदर्शन शहरांच्या करता आणि शक्ती प्रदर्शन उमेदवाराकरता सातारासारख्या ऐतिहासिक शहरातून खेडेगावातली माणसं कोणत्याही प्रकारच्या आणणे नाण्याची व्यवस्था न करता सुद्धा आली आहेत, थांबतायत, हात करतायत आणि राष्ट्रवादी पक्षाला 3 वेळा निवडून दिलेले सुद्धा खासदार काही कारण नसताना तसं सबळ पक्ष सोडून जात आहेत. याचा राग लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं अगदी शेवटच्या दिवशी ही उमेदवारी करण्याचा मला संकल्प सोडावा लागला. खरं तर यशवंत विचारानं हा ऐतिहासिक जिल्हा 1942 पासून गाजतोय त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची त्यांच्याच काळामध्ये विद्यार्थी असलेल्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला संधी मिळते याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि मतदारांनी योग्य रीतीने मतदान करून परत यशवंत नीती आपल्या महाराष्ट्रात, देशात सह्याद्री हिमालयात धावून गेला तसा सह्याद्रीचा एक पुत्र आता दिल्लीला जातोय, त्याला आशीर्वाद द्या. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. आणि याचबरोबर आज इथे थांबूया. वैविध्यपूर्ण घडामोडीसाठी पाहत राहा KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार.